महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। शाळेवर वेळेत न जाणाऱ्या शिक्षकांना लगाम कधी लागणार? सभापती अविनाश शिंदे यांचा शाळांना अचानक दणका, अनुपस्थित शिक्षकांवर कडक कारवाईचे आदेश। दुर्गम आणि डोंगराळ तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। शाळेच्या वेळेत शिक्षक उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे यांनी स्वतः शाळांना अचानक भेटी देत परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे। मागील आठवड्यात उमरठ, खोपट आणि ढवळे येथील शाळांना भेट दिल्यानंतर काही शिक्षक वेळेवर शाळेत उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते। त्यानंतर संबंधित शिक्षकांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना गट शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या। मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने सभापती शिंदे यांनी पुन्हा आडवळे, बुद्रुक आणि मोरसडे येथील शाळांना अचानक भेटी दिल्या। यावेळीही काही शिक्षक वेळेवर उपस्थित नसल्याचे त्यांना आढळून आल्याने त्यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघडणी केली आहे। विद्यार्थ्यांना वेळेवर आणि दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे। शिक्षकांनी शाळेच्या वेळेचे पालन करून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे। प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या शिक्षकांची कोणतीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सभापती अविनाश शिंदे यांनी घेतली आहे। शाळांमध्ये शिक्षक नियमित उपस्थित आहेत की नाही यावर केंद्रप्रमुखांनी लक्ष ठेवावे आणि अनियमितता आढळल्यास त्याचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत। तसेच शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार मुख्यालयी राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य द्यावी, अशी भूमिकाही सभापती शिंदे यांनी मांडली आहे। सभापती अविनाश शिंदे यांच्या या भूमिकेला पंचायत समिती उपसभापती अनिता भिलारे आणि पंचायत समिती सदस्य अनिल दळवी यांचे समर्थन असल्याचे सांगण्यात आले आहे। आता वारंवार सूचना देऊनही शाळेच्या वेळेत अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवर प्रशासन प्रत्यक्षात कोणती कारवाई करते याकडे पालक, विद्यार्थी व पोलादपूर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांनीच कर्तव्यात कसूर केली तर त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न सध्या पोलादपूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भुईर, पोलादपूर। त्या मीटिंग लावली तुमची हजेरी घ्यायला बघा। पहिला गेलो होतो ढवल्याला। ढवले माहिती आहे गाव बघितलं येऊ? तिथं 11 वाजेपर्यंत तुमचे शिक्षक नव्हते आले एकही। तिथं विद्यार्थ्यांनी प्रार्थना घेतली। मी स्वतः तिथं होतो, हा फोटो आहे। झाला दुसरा चांद तिथून खोपडला सुद्धा 11 वाजता तुमचा शिक्षक पोहोचलाय। तिथे सुद्धा लॉक होतं शाळेला। चांदकेला आलो, चांदकेला तुमचे मला ती पण शाळा बंद। इथे भेटले धबधब्या पोहतोय। दुसरा उमरटचा सुद्धा 2 BLO आहेत, त्यांना सध्या सोडून दिलेत आपण। दुसरा तुमचा शिक्षक आहे ते सुद्धा लेट आले 11 वाजता। सरपंच माझ्या बरोबर आहेत, स्वतः मी शाळेत आहे उमरटच्या। आणि तुम्ही काय करायचं आता? करायचं काय? नोटीस काढून काय करणार? तुम्ही काम काय करता? तुम्ही सांगता आमच्या शाळा जाऊन तपासा, तुम्ही नोटिसा काढणार, पगार थांबवणार। इतर दिवशी हे चाललंय ना, बाजार कोण थांबवणार आहे? मी आज शिवसाहेबांना कळवतोय, माझे फोटो सगळे शिवला कळवतो की तिन्ही शाळा बंद होत्या। 11 वाजेपर्यंत त्या खोल्या होत्या, विद्यार्थी होते फक्त। मी शिवला कळवतो, वाट बघते।